काँग्रेस निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता, निर्णय काँग्रेसच्या हायकमांडच्या हाती. पवार कुटुंबियांकडून सातत्याने काँग्रेससोबत चर्चा. बारामती पोटनिवडणुकीतून माघारीचा निर्णय कुणी जाहीर केला? काँग्रेस दिल्ली हायकमांडची नाराजी. वडेट्टीवारांनी निर्णय जाहीर केल्याने हायकमांड संतप्त. बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. सुनेत्रा पवारांसमोर कोण? आज चित्र स्पष्ट होणार. पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शपथविधी वेळी उपस्थित. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती. काँग्रेसनं काय करावं हा त्यांचा प्रश्न. आम्ही सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पार्थ यांना त्यांच्या वक्तव्याचा कधीतरी पश्चाताप होईल. पार्थ भाजपसोबत राहून निराधार बोलतात. हर्षवर्धन सपकाळांचा पार्थ पवारांना वडीलकीचा सल्ला. भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यात मिळाला पोलिसांचा ताबा. भोंदू खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. अशोक खरातनं स्पेशल 26 प्रमाणे व्यावसायिक उद्योजकांना गंडवलं. बनावट अधिकाऱ्यांकडून भक्तांवरच मारले छापे. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेची बैठक. आज ईशान्य मुंबई लोकसभेचा आढावा घेणार. आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवकांना निमंत्रण. व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रामध्ये 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्योग आणि MMRDA सोबत सामंजस्य करार. सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का. खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. पालघरमधल्या सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरण. मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर अटक. मुंबईतल्या कांदिवली परिसरातून घेतलं ताब्यात. भाजीत केस सापडला. पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. छळाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या. अकोल्यामध्ये 24 वर्षीय तरुणीची गळा ओढून हत्या. लव्ह जिहादचं वळण. सादिक तशरीफ शहा आरोपीचं नाव. कल्याणमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी. महिलांची गैरवर्तन करत रहिवाशांना केली मारहाण. वल्लभ टॉवरमधला धक्कादायक प्रकार. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित. सोलापूरमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार. प्रभाग क्रमांक 4 मधल्या क्षत्रिय गल्लीत दूषित पाणीपुरवठा. नळाला अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार. नागपूरच्या नारा परिसरात गॅस गोदामात ग्राहकांचा राडा. सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज येऊन सुद्धा सिलेंडर न मिळाल्यानं गोंधळ. 25 ते 30 ग्राहकांसोबत फसवणूक. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण. सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरात 7000 रुपयांची घसरण. शस्त्रसंधीत इस्रायलचा खोडा. लेबनॉनवरच्या हल्ल्यांमुळे इराण संतप्त. होर्मुझची पुन्हा नाकेबंदी. पहिल्या विजयासाठी कोलकाता आज इडन गार्डनवर कंबर कसणार. पंतच्या सेनेचं आव्हान.